पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारींच्या प्रकरणांमध्ये यासोबतच मुलींवरील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने आता वाढ जो आहे ती होताना आपल्याला दिसत आहे। हा ग्राफ जो आहे तो कमी व्हायचं काही नाव घेत नाही आहे, सतत आपल्याला वाढतानाच पाहायला मिळतो। याच्यातच आता प्रेमसंबंधांमुळे देखील जे खून होण्याचे जे प्रकरण आहेत त्या देखील आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पुण्यातील चंदननगर भागात जो आहे तो दिसून आला आहे। एका प्रियकराने चक्क आपल्या प्रियसीचं लग्न जे आहे ते दुसरीकडे ठरल्यामुळे घरात घुसून तिच्यावरती धारदार शस्त्राने वार केले। एवढंच नाही तर 10 दिवसांपासून मृत्यूशी ही प्रियसी जी आहे ती झुंज देत होती, मात्र तिची ही जी झुंज आहे ती अखेर अपयशी ठरली असून आज तिचा मृत्यू झाला। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हे आता आपण समजून घेणार आहोत। तर मिळालेल्या माहितीनुसार दिलीप राठोड असं या आरोपीचं नाव आहे आणि त्याची जी प्रियसी होती ते पुण्यातील एका मॉलमध्ये, आलिशान असा मॉल आहे, मोठा मॉलमध्ये काम करत होते। कामानिमित्त दोघांची ओळख झाली होती, मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं होतं। ते जेव्हा त्याची जी प्रियसी आहे ती काही दिवसांनिमित्त गावाला गेली होती। प्रियसी जी आहे ती मूळची उत्तर प्रदेशमधली होती, पुण्यातील नव्हती। गावाला गेल्यानंतर ना तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न ठरवलं आणि तिने देखील लग्नाला होकार दिला। आईवडिलांच्या निर्णयापुढे या तरुणीने जायचं ठरवलं नाही। मात्र जेव्हा हा जो आरोपी आहे दिलीप राठोड याला जेव्हा प्रियसीच्या लग्न ठरल्याबद्दल कळलं तेव्हा त्याला राग जो आहे तो अनावर झाला। सूड घेण्याची भावना जी आहे ती त्याच्या मनात आली होती आणि आपल्या प्रियसीचं लग्न तो कोणा दुसऱ्यासोबत जे आहे तो बघू शकत नव्हता। याच रागातून त्याने चंदननगरला जेव्हा ती प्रियसी पुन्हा परत आली तेव्हा घरात कोणी नसताना तो तिच्या घरात घुसला आणि धारदार शस्त्राने स्वतःच्याच प्रियसीवरती त्याने प्राणघातक असा हल्ला केला। या संपूर्ण घटनेनंतरनं तरुणीला जे आहे ती 10 दिवसांपासून तिच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते। आरोपीला देखील पोलिसांनी अटक केलेली होती। मात्र आज जी आहे ती तिची जी झुंज आहे, मृत्यूशी झुंज देत होती, त्याची परीक्षा ती गेल्या 10 दिवसांपासून देत होती। मात्र आज तिचे मृत्यूशी झुंज जी आहे ती अपयशी ठरली आणि आज तिचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। या संपूर्ण घटनेनंतरनं तिच्या कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे। या आरोपीला कोर्टात हजर केलं गेलं तेव्हा त्याला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या संपूर्ण प्रकरणावरती पुण्यामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। आता एकंदरीतच पोलीस प्रशासन काय करते असा संतप्त सवाल देखील मुलीच्या पालकांकडून विचारण्यात येतोय। त्यासोबतच न्यायव्यवस्था नेमकी काय करते, आजकाल आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही आहे का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या सर्वसामान्य नागरिकांपासून जे पीडित जे आईवडील असतील, कुटुंब असतील त्यांना पडत असल्याचं चित्र सध्या निर्माण झाले। त्याच्यामुळे या प्रकरणात आता मुलगी जी आहे, जी तरुणी आहे, तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्या आरोपीला 10 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। मात्र या आरोपीला जरी 10 पोलीस कोठडी सुनावण्यात आली, पुढे जरी त्याला शिक्षा भेटली की तो संशय तो तर तपासाचा भाग आहे। मात्र त्या आईवडिलांकडून स्वतःची मुलगी जी आहे ती हिरावली गेलेली आहे एवढं मात्र नक्की। ती मुलगी जी आहे ती तिच्या आईवडिलांना कोणतीही न्यायव्यवस्था परत करू शकत नाही, कोणतीही शिक्षा जी आहे ती परत करू शकत नाही। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।